नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्वमेध नर्सिंग ट्युटोरियल्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी देखील आपण नर्सिंग ॲडमिशन प्रोसेसबद्दल व्हिडिओ या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून अपलोड करत आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी देखील या व्हिडिओंचा फायदा झाला होता. तर यावर्षी देखील फायदा होईल अशी अपेक्षा आहे. तर ॲडमिशनसाठी जे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत याच्याबद्दलचा हा व्हिडिओ आज या ठिकाणी मी अपलोड करतोय. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसतं ॲडमिशनसाठी काय काय लागतं. आपण ज्यावेळेस ॲडमिशन वगैरे ठरतं किंवा आपण जी प्रोसेस आहे कॅप रजिस्ट्रेशनसाठी जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला ज्यावेळेस डेट डिक्लेअर होते आणि आपण त्या ठिकाणी प्रोसेस करायला लागतो त्यावेळेस आपल्याकडं बरेच डॉक्युमेंट अवेलेबल नसतात. त्यामुळं बहुतेक वेळी काय होतं की डॉक्युमेंट अवेलेबल नसल्यामुळं मग आपल्याला ओपनमधून त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायला लागतं किंवा ओपन राऊंड थ्रू क्वाटे थ्रू जावं लागतं. मग अशा वेळी समस्या होऊ नयेत यासाठी आपण अगोदरच कोणकोणते डॉक्युमेंट्स लागत आहेत त्याची पूर्तता करून ठेवणं गरजेचं आहे. तर त्यासाठी खास हा स्पेशल व्हिडिओ या ठिकाणी मी अपलोड करतोय. सो रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फॉर ॲडमिशन. ठीक आहे, आता या ठिकाणी जे मी डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी दिलेले आहेत ते ॲडमिशन प्रोसेससाठी लागणारे प्लस त्यासोबतच जी आपली कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेस असते ज्यावेळेस आपला रिझल्ट लागलेला आहे CETचा त्यानंतर एक 8-10 दिवसामध्ये आता कॅप रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल कॅपसाठी, कॅप प्रोसेससाठी. तर त्यासाठी पण या ठिकाणी तुम्हाला ही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात. तर ते डॉक्युमेंट्स आणि ॲडमिशनसाठी लागणारे डॉक्युमेंट्स याच्याबद्दलचा एक कॉमन व्हिडिओ या ठिकाणी मी अपलोड करतोय. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण जे इथून पुढे जे काही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे ते पूर्णपणे तुमच्या ॲडमिशन प्रोसेसबद्दलचे व्हिडिओ असणार आहेत. जेणेकरून तुम्हाला कुठल्याही क्षणी असं वाटायला नको की काही डाऊट्स वगैरे असतील ते या ठिकाणी मी चॅनलच्या माध्यमातून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. कुठलेही डाऊट असतील, तुम्ही ॲडमिशन असेल, फीस बद्दल असेल किंवा कॉलेजबद्दल असेल, कुठले डाऊट त्या ठिकाणी तुम्ही नर्सिंगचे रिलेटेड तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता. तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला पडतील आणि नवीन व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला अपडेट राहील. तर याच्यामध्ये SSC मार्कशीट आहे, म्हणजे आपलं 10वीचं मार्कशीट त्या ठिकाणी आहे. HSC मार्कशीट 12वीचं मार्कशीट त्या ठिकाणी लागतं रजिस्ट्रेशन करण्यासाठी देखील. त्यानंतर SSC सर्टिफिकेट्स ज्याला आपण सनद असं म्हणतो, ठीक आहे. तर ती 10वीची सनद किंवा सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागतं. सोबतच नॅशनॅलिटी डोमिसाईल, ठीक आहे. एज नॅशनॅलिटी आणि डोमिसाईलचे एक सर्टिफिकेट आहे भारतीयत्वाचा, जे नॅशनॅलिटीचं असतं आपण भारतीय नागरिक आहोत असं दाखवणारं. तर ते नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट त्या ठिकाणी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. ते तुम्ही जर नसेल तर तात्काळ काढून घ्या. TC लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा मायग्रेशन सर्टिफिकेट, ठीक आहे. ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा आपण त्याला मायग्रेशन सर्टिफिकेट असं म्हणतो, ज्याला आपण TC थोडक्यात म्हणतो, दाखला, ठीक आहे. शाळा सोडण्याचा दाखला मराठीमध्ये असतं. तर शाळा सोडण्याचा दाखला किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट पण आपल्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही ज्या शाळेमध्ये लेटेस्ट शिकलात, 12वी असेल किंवा तुम्ही कुठल्या एखाद्या डिप्लोमाला वगैरे ॲडमिशन घेतलं असेल, ठीक आहे. तर तुम्ही त्या ठिकाणचं ॲडमिशन काढून नर्सिंगला ॲडमिशन घेणार आहात तर तुम्ही त्या कॉलेजमधून दाखला घेणं गरजेचं आहे. तर तुमचा लेटेस्ट TC त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. सोबतच कास्ट सर्टिफिकेट, ठीक आहे. तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट असायला पाहिजे. तुम्ही जर कास्टमधले असाल तर कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. आता बरेच विद्यार्थी ही ओपन कॅटेगरीमध्ये आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेटची गरज नाही. परंतु त्याच्यामध्ये पण जे विद्यार्थी EWSमध्ये वगैरे आहेत अशा विद्यार्थ्यांना हे कास्ट काढून घेणं खूप गरजेचं आहे. कारण EWS कोट्यात 10% जागा आहेत, त्यानुसार त्या ठिकाणी ॲडमिशन होतात. EWSचा दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जे मेरिट आहे ते खूप कमी लागतं. जसं SC/STचं मेरिट असतं त्यासारखंच EWSचं पण मेरिट कमी आहे, खूप कमी आहे. त्यामुळं EWSचा तुम्ही फायदा जरूर घ्या. असेल सर्टिफिकेट तर, निघत असेल तर तुम्ही काढून घ्या. त्यानंतर आहे कास्ट व्हॅलिडिटी, ठीक आहे. कास्ट व्हॅलिडिटी काढणं गरजेचं आहे. ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी पण करून घेणं गरजेचं आहे. तर कास्ट व्हॅलिडिटी जी आहे ही जे NT, VJ, बाकी SC/ST सोबतच OBC आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही कास्ट व्हॅलिडिटी काढायची आहे. त्यानंतर आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जे कॅन्डिडेट्स OBC आणि VJ NTमध्ये येत आहेत अशा कॅन्डिडेटसाठी हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे. बाकी ओपन आणि SC/STसाठी हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नाही आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी हे ज्यांच्यासाठी लागतं त्यांनी काढून घ्यायचं आहे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट. आता इन्कम सर्टिफिकेट हे ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी शक्यतो लागत नाही, परंतु ज्यावेळेस आपण स्कॉलरशिपचा फॉर्म वगैरे त्यानंतर भरतो तर त्यासोबत त्या ठिकाणी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागतं. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, मग विद्यार्थी शेवटी मग एका डॉक्युमेंटसाठी पळापळ करण्यापेक्षा एकदा सगळे डॉक्युमेंट त्या ठिकाणी काढायला टाका, कमी खर्चाने व्यवस्थित लवकर होऊन जाईल. तर इन्कम सर्टिफिकेट एक आहे.
त्यानंतर मेडिकल फिटनेस. आता हे जे मेडिकल फिटनेस आहे ते नेमकं काय आहे? बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना प्रश्न असतो की मेडिकल फिटनेस कसं काढायचं, कुठून काढायचं? तर मेडिकल फिटनेस म्हणजे आपली जी युनिव्हर्सिटीज आहे किंवा जी DMAR आहे, त्यांचं जे काही इन्फॉर्मेशन ब्राउचर दिलेलं आहे नर्सिंगसाठीचं, त्याच्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी एक अनॅक्षर एच दिलेला आहे. अनॅक्षर एच नावाचं एक फॉर्मॅट दिलेला आहे. त्या फॉर्मॅटची तुम्हाला प्रिंट काढायची आहे, सेम त्यांच्याच फॉर्मॅटची. आणि ती प्रिंट त्या ठिकाणी तुम्हाला काढून ज्या ठिकाणी गव्हर्नमेंट हॉस्पिटल असेल किंवा एखादं मोठं हॉस्पिटल आहे मल्टी स्पेशालिटी, ज्या ठिकाणी शक्यतो गव्हर्नमेंटलाच जा. तर MBBS डॉक्टर वगैरे कोणी असेल तर त्याच्याकडून त्या ठिकाणी गव्हर्नमेंट डॉक्टरकडून त्या ठिकाणी मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटवरती तुम्ही टेस्ट करून तुमच्या त्या ठिकाणी तुम्हाला मेडिकल फिटनेस घ्यायचा आहे. तर मेडिकल फिटनेस घेताना बऱ्याच ठिकाणी काय होतं की बरेच विद्यार्थी जातात त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी डॉक्टर काय करतात की गडबडीमध्ये फक्त त्या ठिकाणी मेडिकल फिटनेसवरती त्यांची सही करतात आणि बाकी जा म्हणतात. ठीक आहे. तर हे तसं सर्टिफिकेट त्या ठिकाणी चालत नाही, फॉर्म रिजेक्ट होतो. त्यासाठी तुम्हाला प्रॉपरली त्या ठिकाणी जाऊन तुमचं व्यवस्थित नाव, ॲड्रेस, तुमचं कशासाठी लागणार आहे, काय सगळं त्या ठिकाणी खाली मेडिकल ॲडमिशनसाठी लागणार आहे ते तुम्ही टिक मार्क करून वगैरे तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित द्यायचं आहे. सोबतच तो जो प्रॅक्टिशनर असेल, जो कोणी असेल, त्याचा त्या ठिकाणी खाली स्टॅम्प असणं गरजेचं आहे. तो कुठला आहे, त्याची पोस्ट काय आहे, ठीक आहे, स्टॅम्प असणं गरजेचं आहे. सोबतच त्याचा रजिस्ट्रेशन नंबर पण असणं खाली गरजेचं आहे आणि त्याची साईन असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर लोक त्या ठिकाणी सर्टिफिकेट देण्यासाठी टाळाटाळ करतात किंवा अर्धवट सर्टिफिकेट गडबडीत देऊन जा म्हणतात, कर ॲडजस्ट. पण ते तसं चालत नाही. तर तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित सांगून त्यांना व्यवस्थित प्रोसिजर रितसर सांगा आणि त्यांच्याकडून स्टॅम्प आणि साईन प्लस रजिस्ट्रेशन नंबर त्या ठिकाणी टाकून घ्या. किंवा कुठलं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटल, जर त्यांचा स्टॅम्प नसेल तर हॉस्पिटलचा सील वगैरे जो काय असतो प्रायव्हेट गव्हर्नमेंट हॉस्पिटलचा, तो त्या ठिकाणी खाली मारायचा आहे. सोबत त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर या गोष्टी त्या ठिकाणी त्याच्यावरती मेडिकल फिटनेसवरती घ्या. त्यानंतर गॅप सर्टिफिकेट आहे. जर समजा विद्यार्थ्यांचा 1-2 वर्षाचा गॅप असेल, रिपीट कुणी केलं असेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी गॅप सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे. गॅप सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला एक ₹110 किंवा काहीतरी आजकाल ₹110 ठीक आहे बॉन्ड आहे. तर त्या बॉन्डवर तुम्हाला त्या ठिकाणी एखाद्या वकिलाकडून किंवा जो नोटरी करतो, नोटरीवाल्याकडून तुम्ही त्या ठिकाणी त्याचं ते गॅप सर्टिफिकेटचं ॲफिडेविट त्या ठिकाणी भरून घ्यायचं आहे की एवढ्या वर्षाचा शैक्षणिक गॅप असून मी कुठल्याही प्रकारे कुठल्याही दुसऱ्या कॉलेजमध्ये किंवा कुठेही माझं ॲडमिशन नव्हतं, ठीक आहे, किंवा मी कुठल्या प्रकारे सरकारच्या ह्याचा स्कीमचा वगैरे फायदा घेतलेला नाही, असं त्या ठिकाणी गॅप सर्टिफिकेट लिहायचं. जर समजा तुम्ही एखाद्या डिप्लोमाला वगैरे तुमचं ॲडमिशन असेल आणि तुम्ही लेटेस्ट 1 महिन्याखाली किंवा यावर्षी काय केलेलं आहे, तिथलं ॲडमिशन काढलेलं आहे, TC काढलेलं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना गॅप घ्यायची गरज नाही, कारण ते कंटिन्यू एज्युकेशन सिस्टीममध्ये आहेत. जर समजा पूर्णपणे 1 वर्षाचा खंड पडला असेल अकॅडमिक इयरमध्ये, तर तुम्ही त्या ठिकाणी गॅप सर्टिफिकेट घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे MH नर्सिंग CET स्कोर कार्ड. ठीक आहे. आता नर्सिंग CETचं जे स्कोर कार्ड असतं, की आता तुमचा रिझल्ट लागला ना, तर ते स्कोर कार्ड आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी ते नर्सिंग CETचं त्या ठिकाणी स्कोर कार्ड असणं गरजेचं आहे. ते तुम्हाला ॲडमिशनसाठी पण लागतं आणि आता फॉर्म भरण्यासाठी पण लागेल. त्यानंतर गॅझेट्स. ठीक आहे. गॅझेट म्हणजे जर समजा तुमच्या नावामध्ये काही बदल असेल, जर तुमच्या नावात काही बदल झाला असेल, आडनावात बदल असेल किंवा कुठे इकडे तिकडे बदल झाला असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी गॅझेटसाठी पण तुम्हाला ते असणं गरजेचं आहे, गॅझेट सर्टिफिकेट. तर गॅझेटचं ॲनेक्सर G वगैरे आहे. तर ॲनेक्सर G ते मेडिकल आपल्या इन्फॉर्मेशन ब्राउचरवरतीच तुम्हाला त्या ठिकाणी भेटू शकतं नर्सिंगच्या. त्यानंतर आहे फिजिकली हँडिकॅप्ड सर्टिफिकेट. समजा जे कॅन्डिडेट्स PWDमध्ये आहेत, फिजिकली हँडिकॅप्ड कॅन्डिडेट आहेत, अशा कॅन्डिडेटसाठी देखील तुम्हाला हे फिजिकल हँडिकॅपचं त्या ठिकाणी रिटर्नमध्ये जे काय सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल ते सर्टिफिकेट प्लस तुम्ही मेडिकल फिटनेस करताना तुम्ही त्या ठिकाणी स्पेशल असं इन्क्लूड करायला पाहिजे की तुम्ही फिजिकली हँडिकॅप आहात वगैरे. ठीक आहे. तर मेडिकल फिटनेसवरती तुम्ही त्या ठिकाणी ते त्याचं ते दिसलं पाहिजे. तर असं तुम्ही मेडिकल फिटनेस घ्या फिजिकल हँडिकॅपवाल्यांनी. ठीक आहे. त्यानंतर आहे ID प्रूफ. ID प्रूफमध्ये तुम्हाला आधार कार्ड लागेल, पॅन कार्ड लागेल आणि इलेक्शन कार्ड लागेल. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांकडे इलेक्शन कार्ड नाही, अशा विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन घ्यायला जाता त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी एखादं ॲप्लिकेशन भरून द्यायचं असतो की मी लवकरात लवकर इलेक्शन कार्ड त्या ठिकाणी काढेल. मग बाकी पॅन कार्ड किंवा आधार कार्ड दोघांपैकी त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी घेतात ते, त्याचे झेरॉक्स लागतात. सोबतच अदर स्पेशल रिझर्वेशन. जर समजा त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त कोणाकडे आणखी दुसरं कुठलं रिझर्वेशन असेल, स्पेशल रिझर्वेशन, की काही कुठलं तरी समजा काही स्पोर्ट्स कोट्यामधून आलेत किंवा काहीकडून कुठंतरी हिली एरियामधून आहेत, ठीक आहे, किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड वगैरे आहेत, असा कुठला जर समजा त्या ठिकाणी सीट्स अवेलेबल असतील, तसा कुठं कोट्यातून तुमचा नंबर लागत असेल किंवा काय असेल, तुम्ही त्या ठिकाणी ते सर्टिफिकेट सोबत ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्हाला त्या ठिकाणी सीट्स वॅकंट असतील तर तुम्ही त्या ठिकाणी सर्टिफिकेट ठेवू शकता. तर अशा प्रकारे हे जवळपास 15-16 डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी रिक्वायर्ड असतात. यात व्यतिरिक्त दुसरे पण काय डॉक्युमेंट्स लागू शकतात जर असतील तर ते पर्टिक्युलर कॉलेजवरती डिपेंड आहेत. ती प्रत्येक कॉलेजला कुठलं डॉक्युमेंट्स आणखी एक्स्ट्रा पाहिजे किंवा काही नाही पाहिजे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे जवळपास 15-16 डॉक्युमेंट्स आहेत, ते तुम्ही लवकरात लवकर काढून घेणं गरजेचं आहे.
हे बाकी SSC सर्टिफिकेट, HSC सर्टिफिकेट वगैरे तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन तात्काळ काढून घ्या. TC वगैरे जे काय असेल तुम्ही त्या कॉलेजमधून काढून घ्या. त्यासोबतच कास्ट सर्टिफिकेट वगैरे बऱ्याच विद्यार्थ्यांनी 10वीच्या वेळेसच काढलेलं असेल. कास्ट व्हॅलिडिटी ही 10वीच्या वेळेस काढलेली नसेल. आता 12वीला असताना बरेच विद्यार्थी कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलेलं असतं, परंतु कास्ट व्हॅलिडिटी बऱ्याच वेळेस 30मध्ये पडते. ठीक आहे, करेक्शनमध्ये आल्यामुळे ती बऱ्याच वेळेस माघारी पण गेलेली असते. त्यामुळं कास्ट व्हॅलिडिटीसाठी तुम्ही थोडं प्रयत्न करा. जर नसेल भेटली तर प्रयत्न करा, लवकरात लवकर काढण्यासाठी ट्राय करा जेवढं होईल तेवढं, कारण त्याला कास्ट व्हॅलिडिटी थोडासा टाईम लागतो. त्यामुळं जर समजा डेट डिक्लेअर केली रजिस्ट्रेशनसाठी नर्सिंग CETची आणि तेवढ्यात तुमच्यापेक्षा ती कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर तुम्हाला फॉर्म ओपनमधून भरावा लागतो. मग ओपनमधून फॉर्म गेल्यानंतर तुमचं जी काय राऊंड प्रोसेस आहे, तुमची ॲडमिशन प्रोसेस आहे, त्या ठिकाणी देखील तुम्हाला ओपनमधूनच त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यावं लागतं. मग ओपनमधून ॲडमिशन झाल्यानंतर तुमचं ॲडमिशन लागणं किंवा तुम्हाला ते सीट भेटणं थोडंसं अवघड होऊन जातं. मार्क्स कमी असतील तर तुम्हाला कास्टचा फायदा घेता येत नाही, ओपनमधून जावं लागतं. त्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी खूप महत्त्वाची आहे, ती काढून घ्या. नॉन क्रिमिनल इन्कम हे तर आहेच. मेडिकल फिटनेस आहे. मेडिकल फिटनेस हे तुम्हाला याच्या वेळेस लागतं, रजिस्ट्रेशन करण्याच्या वेळेस लागतं. इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये जे फॉर्मॅट आहे त्यानुसार तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता किंवा नेटवरती पण बऱ्याच वेळेस हे PDF फॉर्मॅट्स मेडिकल फिटनेसच्या MHSच्या अवेलेबल असतात. तुम्ही MHS मेडिकल फिटनेस फॉर्मॅट म्हणून जरी टाकलं कुठेही गुगलला वगैरे तर तुम्हाला त्या ठिकाणी PDF भेटून जाईल. तर मेडिकल फिटनेस आणि गॅप सर्टिफिकेट तर ते नोटरीवाले त्या ठिकाणी बॉन्डवरती देतात लिहून तुम्हाला. तर अशा प्रकारे हे सगळे सर्टिफिकेट्स आहेत. खूप महत्त्वाची माहिती या ठिकाणी आहे. तुम्ही तात्काळ एवढे सर्टिफिकेट तुमच्याकडे आहेत का बघा, नसतील तर जे नाही ते तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या. चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना पण तुम्ही शेअर करू शकता, जेणेकरून त्यांना पण कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. कारण काय होतं, तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असतं नर्सिंगला, पण तुम्हाला नर्सिंगबद्दल इन्फॉर्मेशन देणारा असा पर्टिक्युलर व्यक्ती तुम्हाला कुठं भेटणं अवघड होऊन जातं. आणि जरी तुमच्या कोणी कॉन्टॅक्टमध्ये असेल तरी ही जी प्रोसेस आहे ॲडमिशनची प्रोसेस, याच्याबद्दल बऱ्याच जणांना माहीत नसतं. कारण ही जी ॲडमिशन प्रोसेस आहे ही आता रिसेंटली काही 1-2 वर्षामध्ये थोडीशी चेंज झालेली आहे. आम्ही ज्यावेळेस ग्रॅज्युएशन आमचं झालं, आम्ही ज्यावेळेस पोस्ट ग्रॅज्युएशन पासआउट झालो त्यावेळेस त्या काळामध्ये थोडंसं वेगळं होतं. त्यावेळेस अशी CET वगैरे काय नसायची, डायरेक्ट नीट थ्रू सगळ्या याला आम्ही ऑप्शन फॉर्म भरून टाकायचो, सगळ्यासोबत आमचं ॲडमिशनचं होऊन जायचं. पण आता तसं नाही राहिलं. आता प्रत्येक कोर्सेससाठी सेपरेट CET आल्यामुळे थोडंसं ही प्रोसेस थोडीशी जरा किचकट झालेली आहे. त्यामुळं तुम्हाला कुठे इन्फॉर्मेशन व्यवस्थित भेटणार नाही. बरेच बाकी चॅनलवाले पण असतील जे त्या ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतील, परंतु त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन जी तुम्हाला पाहिजे हवी तशी इन्फॉर्मेशन तिथेही भेटणार नाही. कारण मी गेल्या 3-4 वर्षापासून कंटिन्युअसली ॲडमिशन प्रोसेसबद्दल मी गायडन्स देतो विद्यार्थ्यांना, त्यामुळे याच्यात खूप अपडेट आहे. तुम्ही जर नसाल तर नवीन चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांना देखील पाठवा. धन्यवाद.